3G वर्टिकल पोझिशनमध्ये 12 मिमी थिकनेसच्या माइल्ड स्टील प्लेटवरील सिंगल व्ही बट जॉईंटवरील प्रात्यक्षिकामध्ये आपले स्वागत आहे। या सेशनची उद्दिष्टे पाहू। या सेशनच्या शेवटी तुम्ही जाणून घेऊ शकाल ड्रायव्हिंगनुसार जॉब तयार करणे, गॅस कटिंगद्वारे प्लेट्स बेवेल करणे, रूट गॅप आणि टॅक वेल्डसह जॉब सेट करणे, डिपॉझिट रूट वर्टिकल पोझिशनमध्ये सेकंड आणि थर्ड रन्स घेणे, सरफेस डिफेक्ट स्वच्छ आणि तपासा। सिंगल व्ही जॉईंटच्या बट वेल्डिंगसाठी वापरलेली साधने आणि उपकरणे 150 ते 50 ते 12 मिलीमीटरचे माइल्ड स्टील आहेत। E6010 किंवा E6011 सारख्या योग्य वेल्डिंग इलेक्ट्रोडसह शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग SMAW मेटल फाइल्स, क्लॅम्प्स, वेल्डिंग टेबल, वायर ब्रश आणि चिपिंग हॅमर। आता आपण सिंगल व्ही बट जॉईंटसाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू। बेवेलिंग करून एजेससाठी मेटल पीसेस तयार करा। दोन्ही प्लेटच्या बेवेल अँगल 30 ते 35 अंश असावा। एजेस बेवेलिंग करताना रूट फेस 1.5 मिमी आणि रूट गॅप 2 मिमी मेंटेन करणे आवश्यक आहे। वेल्डिंग प्रोसेस सुरू करण्यापूर्वी योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट परिधान केल्याची खात्री करा। आता प्लेट जॉईंटच्या रूट साइडला 170 अंशावर प्रीसेट करा आणि योग्य अलाइनमेंटसह दोन्ही एंडना टॅक वेल्ड करा। मिलीमीटर डायमीटर माइल्ड स्टील इलेक्ट्रोड आणि 110 अँपिअर करंट सेट करा। प्लेटच्या रूट पासून सुरू होणारी रूट रन वरच्या दिशेने डिपॉझिट करा आणि युनिफॉर्म रूट पेनेट्रेशन ठेवा। इलेक्ट्रोड आणि वेल्डमेंट ॲक्सिस यांच्यातील कोन 80 अंश असणे आवश्यक आहे। तसेच प्लेट्स आणि इलेक्ट्रोड मधील कोन 90 अंश असणे आवश्यक आहे। रूट रन पूर्ण केल्यानंतर चिपिंग हॅमर आणि वायर ब्रशने चिपकलेले वेल्डमेंट साफ करा। आता 4 मिमी वापरून इंटरमिडिएट रन डिपॉझिट करा। डायमीटर इलेक्ट्रोड आणि 150 अँपिअर करंट। इंटरमिडिएट रनसाठी इलेक्ट्रोडची विविंग मोशन वापरा। इंटरमिडिएट रन पूर्ण झाल्यानंतर स्लॅग पासून वेल्डमेंट पूर्णपणे स्वच्छ करा। फायनल रन डिपॉझिट करण्यासाठी 4 मिमी वापरा। डायमीटर इलेक्ट्रोड आणि 150 अँपिअर करंट ठेवा। फायनल रनण्यासाठी इलेक्ट्रोडची योग्य वेविंग मोशन आवश्यक आहे। चिपिंग हॅमर वापरून स्लॅग काढा आणि वायर ब्रश वापरून वेल्ड बीट पूर्णपणे स्वच्छ करा। शेवटी रूट पेनेट्रेशन, अंडरकट, ब्लो होल्स आणि एक्सेस रिइन्फोर्समेंट तपासा। प्रात्यक्षिक केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया। बेवेलिंग करून एडजस्टसाठी माइल्ड स्टील प्लेट तयार करा। दोन्ही प्लेटच्या बेवेल अँगल 30 अंश ते 35 अंश असावा। प्लेटच्या रूट पासून सुरू होणारी रूट रन अपर डायरेक्शन डिपॉझिट करा। मिलीमीटर वापरून इंटरमिडिएट रन डिपॉझिट करा। डायमीटर इलेक्ट्रोड आणि 150 अँपिअर करंट। फायनल रन केल्यानंतर रूट पेनेट्रेशन, अंडरकट, ब्लो होल्स आणि एक्सेस रिइन्फोर्समेंट याची विज्युअली तपासणी करा। हे आपल्याला प्रात्यक्षिकाच्या शेवटी आणते। आशा आहे की तुम्हाला 3G वर्टिकल पोझिशनमध्ये 12 मिमी थिकनेसच्या माइल्ड स्टील प्लेटवरील सिंगल व्ही बट जॉईंट बद्दल चांगली माहिती मिळाली असेल। भेटू पुढच्या सेशनमध्ये।